नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत मशरूम मटर मसाला। तर ही भाजी आपण रेस्टॉरंट स्टाईल बनवतोय, तर व्हिडिओ स्किप करू नका, नक्की बघा। किती छान आणि टेम्पटिंग दिसते भाजी। तर त्याच्यासाठी आपल्याला इथे काही जास्त कटिंग चॉपिंग नाही करायचे, अगदी थोडे प्रमाणात कटिंग चॉपिंग आहे। तर भाजी खूप छान होते आणि ग्रेव्ही पण छान तयार होते। तर ह्यासाठी आपण कोणताही मसाला तयार नाही करणार आहोत। तर तो मसाला काय आहे आणि ग्रेव्ही कशी बनणार आहे ते आपण बघूया ह्या व्लॉगमध्ये। चला, तर आता बनवूया आपण मशरूम मटर मसाला। इथे मी 200 ग्रॅम मशरूम घेतलेले आहेत, पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। याच्यामध्ये काय असतं की काळे काळे स्पॉट्स असतात, ते त्याच्यामध्ये 3 ते 4 वेळा धुवून स्वच्छ घ्यायचे आहेत, निथळून ठेवायचे आपल्याला। 2 मीडियम साईजचे कांदे आणि 2 मीडियम साईजचे टोमॅटो पण घ्यायचे आहेत आपल्याला। इथे कांद्याला असे 4 ते 5 कट मारून घ्यायचे आहेत। आपण याचा जास्त कटिंग करणार नाही आहे, त्याच्यामुळे आपल्याला एवढीच कटिंग करायची आहे। इथे टोमॅटो आपण हाफ पार्टमध्ये कट करून घेतोय। कुकरमध्ये आपल्याला थोडं तेल टाकायचं आहे, 2-1.5 चमचा तरी टाकायचं आहे आपल्याला तेल। त्याच्यामध्ये जिरे टाकायचे आहेत। जिरे तडतडले त्याच्यानंतर आपल्याला 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत। 2 तमालपत्र, लाल सुकी मिरची 1 किंवा 2 टाका आणि त्याच्यानंतर दालचिनीचा तुकडा आणि मिरे टाकायचे आहे। आता हे लाल होईपर्यंत परतून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये टोमॅटो टाकणार आहे। त्याचबरोबर आपण इथे कांदेसुद्धा घालणार आहोत। थोडंसं परतून घेऊया आपण ह्याच्यासाठी। ह्याच्यामध्ये मी लाल तिखट टाकते, थोडंसं हळद आणि मीठ पण टाकते, पण इथे मी विसरले मीठ घालायला, हे पुढे टाकलेलं आहे मीठ। ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि कुकरची शिट्टी काढून 5 मिनिट आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। तोपर्यंत आपण इथे मशरूम कट करायला घेऊया। मी सुरुवातीला म्हटलं इथे कोणतीही कटिंग चॉपिंग नाही आहे, पण आपल्याला मशरूम तर कट करून घ्यावेच लागतील। छोट्या साईजचे मशरूम आहे, त्याच्यामुळे मी 2-2 पार्टमध्येच कट केलेले आहेत। अगर मशरूम मोठे असतील तर तुम्ही 4 पार्टमध्ये कट करू शकता। आता इथे बघू शकता तुम्ही, आपण टोमॅटोची सालं काढतोय। ही सालं काढायला सोपं जातं आपल्याला, कारण आपण टोमॅटो हाफ पार्टमध्ये कट केले होते आणि सालं काढल्यामुळे काय होतं की खाताना ते कचकच लागत नाही, त्याच्यामुळे आपल्याला ही सालं काढून घ्यायची आहे। तर हाफ पार्टमध्ये कट केल्यामुळे ते सालं काढायला खूपच सोपं जाते आपल्याला। आता आपल्याला घ्यायचा एक पोटॅटो स्मॅशर आणि छान ग्रेव्ही करून घ्यायची आहे ह्याची, आता स्मॅश करून घ्यायचं आहे। तर म्हणून मी म्हटलं होतं की इथे आपल्याला कोणताही मसाला तयार नाही करायचा आहे। तरीही आपण इथे मशरूम मटर मसाला अगदी छान पद्धतीने करू शकतोय। इथे बघू शकता तुम्ही किती छान ग्रेव्ही तयार झालेली आहे। इथे कांद्याच्या पाकळ्या आहेत, त्या छान लागतील आपल्याला। मटर घेतलेले आहेत। आधी आपण इथे मशरूम टाकून घेऊया, त्याच्यानंतर ग्रीन मटर घालायचे आहेत, ताजे ताजे। आता थंडीमध्ये खूप छान मटर आलेले आहेत, स्वस्त पण आहेत। थोडी हळद टाका, किचन किंग मसाला 1 चमचा टाकायचा आहे। आता आपण हे थोडं परतून घेऊया। लाल तिखट थोडं टाकलं होतं आपण, थोडं अजून टाकतोय, परतून घ्यायचं आहे छान ह्याच्यामध्ये। याच्यात आता काय करायचं, आपल्याला पाणी घालायची गरज नाही आहे, कारण मशरूममध्ये खूप पाणी असल्यामुळे ते खूप पाणी रिलीज करतं। 1 चमचा मी आलं किसून घातले। आता बघू शकता तुम्ही भाजी किती छान झालेली आहे। कुकरचं झाकण लावायचं आहे, 1 शिट्टी द्यायची आहे, हाय फ्लेमवर ही शिट्टी द्यायची आहे आपल्याला। तोपर्यंत इथं आपण तडक्याची तयारी करू। इथे मी 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, त्या अशा चॉप करून घ्यायच्या आहेत छोट्या छोट्या करून। तडका पॅन घ्यायचा आहे, लसूण टाकायचं आहे, 2 ते 3 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत आणि छान तेलात परतून घ्यायचं आहे। आता वेळ आहे कुकरचं झाकण उघडायची। तर बघू शकता भाजी किती छान सुंदर आणि टेम्पटिंग दिसतीये। इथे आपण थोडंसं लाल मिरची पावडर टाकून तडका मारून घ्यायचा आहे। किती छान पाणी सुटलेलं आहे, म्हणून म्हटलं होतं की याच्यामध्ये पाणी घालायची गरज नाही। जर का तुम्हाला भाजी थोडीशी पातळ पाहिजे असेल तर तुम्ही 1 वाटी पाणी घालू शकता। तर बघा आपली भाजी किती छान झालेली आहे। तर तुम्ही सुद्धा अशी भाजी बनवून बघा, रेस्टॉरंटपेक्षाही छान चवीला लागेल ही भाजी। तर नक्कीच ही भाजी ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये सांगा ही भाजी कशी वाटली। मी फर्स्ट टाइम व्हॉइस ओव्हर केलेला आहे, चुकी असल्यास माफी असावी।